अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात जागेच्या वादामुळे पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय। या जागेवरून आधीच स्थानिक आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात गोळीबाराची घटना घडली होती। या घटनेला अवघे 8 महिने झालेत। याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा वाद उफाळल्याने गावात तणावाचे वातावरण आहे। जागेची मोजणी करण्यास भूमी अभिलेख विभागाने स्पष्टपणे मनाई केली होती, तरीही पोलिसांच्या बंदोबस्ताविना एक बिल्डर आपल्या 100हून अधिक हत्यारबंद सहकाऱ्यांसह जागेचा सर्व्हे करण्यासाठी आला होता। या गुंडांनी शेतकऱ्यांवर हल्ला करून त्यांना मारहाण केली। काही शेतकऱ्यांनी याबाबत कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला। महेश गायकवाड आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हत्यारबंद इस्मांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। त्यामुळे एक मोठी घटना टळली असून सध्या 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान द्वारली गावामध्ये जमीन सर्व्हेसाठी पोलीस बंदोबस्त नसताना देखील त्या ठिकाणी सर्व्हे सुरू होता। त्या बाबतीत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे हिल लाईन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी सांगितले। द्वारली गाव आरटीओ ऑफिस या ठिकाणी मोजणीवरून वाद झालेला आहे। सदरची फिर्यादीची प्रक्रिया चालू आहे। फिर्याद झाल्यानंतर सदरबाबत सविस्तर बोलण्यात येईल। सर, हत्यार वगैरे काढले होते असं जसा आरोप आहे महेश गायकवाडांचा, किती लोकांना ताब्यात वगैरे घेतला सर? आत्तापर्यंत फिर्याद वगैरे झालेली नाही। सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला नंतर म्हणजे काही संशयित काय ताब्यात घेतले? ताब्यात घेतलेले आहे, तर ते आम्ही तुम्हाला नंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्याची सविस्तर माहिती आम्ही सर्वे सुरू असताना पोलीस बंदोबस्त काय दिला होता? बंदोबस्त नव्हता, त्यांना बंदोबस्त नाही दिलेला। बंदोबस्त त्यांना सर्वेसाठी बंदोबस्त दिला नाही, तरीसुद्धा त्यांनी सर्वे केलेला आहे तिथे। सर, त्या द्वारली जमिनीच्या संदर्भात आज तिथे सिटी सर्वेचे अधिकारी आले होते। अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नोटिसा दिल्या नव्हत्या, त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी सर्वेचा थांबवण्यासाठी त्या ठिकाणी रिक्वेस्ट करायला गेले की आम्हाला रीतसर तुम्ही सर्वे करा। प्रत्येक शेतकऱ्याला नोटिसा जातात, त्यांच्या बाउंड्र्या कळतात। तुम्ही सगळीकडेच जर तुम्ही जबरन जमीन बिल्डरला सोबत घेऊन जर हे करत असाल, त्यासाठी त्यांनी तिथे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्या संबंधित बिल्डरने, जे गणपत गायकवाडचे पार्टनर आहेत, त्यांनी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंड बोलवले। हत्यार होते, कट्टा होता, चाकू, सुरे, तलवार, मोठ्या प्रमाणात हत्यारं त्या ठिकाणी घेऊन त्या शेतकऱ्यांना मारहाण केली आणि त्यांना जबरन त्या ठिकाणी ढकलून देण्यात आलं। महिलांवरती अक्षरशः घाणेरड्या पद्धतीने शिव्यागाळी करण्यात आल्या। त्यांच्यातल्या एका शेतकऱ्याने आमच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो। जेव्हा आम्हाला ही बाब कळली तेव्हा आम्ही ज्या गुंड प्रवृत्तीचे लोक होते, जे हत्यारं घेऊन आले होते, त्यांना पकडून पोलीस स्टेशनला कळवलं। पोलीस स्टेशन, हिल लाईन पोलीस स्टेशनच्या अनेक पोलीस फौजफाटा घेऊन आले आणि त्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांना पकडलं। हत्यारासहित त्यांना आता अटक करून पोलीस स्टेशनला आणलेलं आहे।